आता बातमी आहे गोरेगावची। गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसनं झालेल्या मृत्यू प्रकरणात नेस्को सेंटर अधिकच अडचणीत आलंय। नेस्को सेंटरमध्ये याआधी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्येही ड्रग्सचं सेवन झाल्याचं तपासात उघड झालंय आणि त्यामुळे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांचं मोठं रॅकेट नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्यानं मुंबई पोलिसांचं मत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्स प्रकरणावर रवींद्र वायकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। नेस्को सेंटरमध्ये अनधिकृत गोष्टींचं केंद्र झालं असून तिथे वारंवार पार्टी होतात, तर मद्य परवाना घेतला आहे का असा सवालही वायकरांनी उपस्थित केला आहे। ओपन जागा होती आणि त्या ओपन जागेमध्ये आता जेवढ्या वाईट गोष्टी म्हणजे अनधिक गोष्टींचं हा केंद्र झालेलं आहे। याचं कारण असं की त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काही बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये कायदा येतो, कॉर्पोरेशनचे कायदे येतात, पोलिसांचे कायदे येतात, सर्वच प्रकारचे कायदे येतात, पण या नेस्को सेंटरला कुठलाही कायदा लागत नाही। कारण मी विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये की त्याचं बांधकाम चालू असताना तो हॉटेल बांधतोय, शेड बांधतो आहे, आणखीन काही काही सर्व गोष्टी करतोय, पण त्याला काही परवानगी आहे की नाही कळत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।